हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. अनुभव शेअर करायचा आहे. हो हो, अनुभव शेअर करायचा आहे. हा. कुठून बोलता वगैरे सांगायचंय ताई? अं, नाशिकहून सांगायचं असेल तर बोलते. सांगा, कंपल्सरी नाही. बरं बरं. हा. हा. काय अनुभव आला? म्हणजे ना, आता कधीच शेअर करायचा होता अनुभव मला. म्हणजे आधी शेअर केलेत का? हो हो, केलेत ना. हो ना. हा हा. नेपाळचा वगैरे बघा मागे केला होता एक. हो काय बाबा, तुमचा तो नेपाळचा अनुभव किती जणांना आवडला तो. हो ना. कमेंट वाचले असतील ना तुम्ही? हो हो, वाचले ना ते. त्यांना उत्तर द्यायचं ताई. हो ना. नुसतं श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी बरं वाटतं ना समोरच्याला. हो हो. हम्म. हम्म. आता काय नवीन आलं आता अनुभव? बी ना, म्हणजे स्वामी जयंतीचा म्हणजे लावलं होतं मी गुरुचरित्र पारायण. हा हा आणि आता पुण्यतिथीला पण लावलं होतं. हा काल मला असा मेसेज आला स्क्रीनवर, हा स्वामींचा, मी बघतोय हा. अनुभव येऊन पण तू शेअर करत नाहीस. आई ग. मग मी बघा. काल ठरवलं, म्हटलं करेल, पण मग काल जरा म्हणजे थकली होती, झोपून गेली लवकर. हा 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 मग आता आज परत ते मी स्क्रीनशॉट काढून ठेवला होता. हा हा. तेव्हा म्हटलं स्वामींचा असा मेसेज मला स्क्रीनवर आला. स्वामी म्हटलं हाच मी करतेच अनुभव शेअर. आई ग. मग तेव्हा केला, पण मग म्हणजे 9च्या आतच केला होता मी. हा हा आणि तुमचा आला तेव्हा नेमकं मी माझ्या बहिणीशी बोलत होती. मग तिला म्हटलं मी नंतर करते. हा हा मग हा नंतर हा. परत तुमचा बिजी यायला लागला. हो, आपले तर लगेच सुरूच होतात ना ताई. हो ना, तेच म्हटलं कोणाचा तरी फोन आला असेल हा. ताईंना लगेच आता. आता बघा, तुमच्याशी बोलता बोलताच अजून 3-4 आलेत. हो ना. हा. मी पटकन सांगते मग मी आता. हा. म्हणजे ना, मागे मी स्वामी जयंतीच्या वेळेस गुरुचरित्र पारायण लावलं होतं 7 दिवसाचं. बरोबर. हा. मग तेव्हा मला म्हणजे असं काय अनुभूती द्या वगैरे असं मी कधी सांगतच नाही स्वामींना. अच्छा. हा. करत राहते मी. पण मग मला ना 5व्या दिवशी असं म्हणजे वाईट स्वप्न पडलं होतं. 5व्या-6व्या दिवशी म्हणजे बरं. असं हा खूपच घाण असं स्वप्न पडलं. मग मी पारायण वगैरे कम्प्लीट झालं हा 7 दिवसाचं. हा नंतर स्वामींपुढे बसली, म्हटलं स्वामी मला असं का घाण स्वप्न पडलं असेल. मी अगदी मनोभावे तन मन धनानेच म्हटलं पारायण केलं हा हा आणि करते म्हटलं, हा तरी मला असं स्वप्न का पडलं असेल असं मी म्हणजे त्यांच्याशी बोलते. हा 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 हा. आणि मग मी कसं जॉबला असल्यामुळे 2 ठिकाणी राहते. बरोबर. जॉबच्या ठिकाणी पण आणि माझ्या गावी पण असं. हो हो हो. मग मी तेवढं हे झालं, नैवेद्य वगैरे दाखवलं आणि त्याच दिवशी मग मी गावी निघून गेली. हा हा मग तिकडनं 2-3 दिवसांनी आली. मग नारळ ठेवलं होतं ना हा पारायणला बसली तेव्हा. हा हा. मग ते उचललेलं नव्हतं मी. अच्छा. हा. मग नंतर तिकडनं आल्यावर उचललं, तर तिथं मला मग विभूती दिसली. अरे बापरे. म्हणजे अगदी ओरिजिनल अशी नाही का, असे गौरी असते रानगौरी सारखं वगैरे हो अशी. हो 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 होमात वगैरे बघा असे त्या गौऱ्या हो हे हो करतात. हो. तशी विभूती मला म्हणजे दिसली. मग खूप आनंद झाला. म्हटलं स्वामींनी अय्या. दिलं, म्हटलं असं पारायणाचं फळ मिळालं मला. हो हो हो. त्याच पिरियड मध्ये बघा त्या नाशिकच्या ताईंचा पण अनुभव होता विभूतीचा. विभूतीचा. हा. हा, त्याच मग हा पारायणच्या फोटो वेळेस मग. पाठवा मला ताई. हो हो, मी काढून ठेवलाय, हा पाठवते. हा. आणि त्याच्यानंतर मग आता परत मी आता या पुण्यतिथीला पण मग गुरुचरित्र पारायण घरीच लावलं. अच्छा. हा. मस्त. घरी म्हणजे कसं आपल्या सोयीनुसार आपण करू हो, शकतो. हे कसं आपलं जॉबचं आहे, मग आपण बरोबर. लवकर उठून करून घेतो आणि आपलं आपलं कामाला जातो. कामाला लागतो. बरोबर आहे. मग मी ते पारायण केलं आणि नंतर इथं गुरुपीठात पण मी जाते ना, मग शनिवारचं असतं पारायण. हो का? मग तीच हा. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या शनिवारी असं तिथं एक दिवशीये. अच्छा. हा. मग मला जमलं तसं मी जाते. मग हम्म. तिथं गेली ना, तर तिथं पण त्या पोथीमध्ये, कारण मी प्रत्येक अध्याय वाचत गेली, नंतर मग उलटून काही पाहिलेच नाही ना. 7 हा दिवस हा झाले. हा ती पोथी तशीच ठेवली, नैवेद्य वगैरे लावला आणि परत मग हा. ते म्हणजे बंद करून ठेवलं अच्छा. कपड्यामध्ये. हा. आणि मग तशीच पोथी उचलली आणि शनिवारी गुरुपीठात गेली मग पारायणला. अच्छा. हा हा. मग तिथं 27व्या अध्यायामध्ये ना, तिथं परत मला विभूतीच दिसली. अय्या. हो. मग ही तिथे विभूती बघितलं थोडी असेल वेगळ्या प्रकारची सगळ्यांनी. होती. जसं त्यात सगळ्यांना सगळ्यांना दर्शन झालं का ते? हो हो. दाखवले सगळ्यांना? नाही, माझे शेजारी होते ना, त्यांना दाखवले. म्हणजे दाखवायचं हे माझ्या सगळ्यांना. 7 दिवसाच्या पारायणच्या वेळेसच ती विभूती आलेली असेल, असं मला अय्या. वाटतं.
अच्छा अच्छा. हा हा. हा. कारण मग ते बंदच होतं ना, आम्ही ओपन केलंच नाही. कारण अध्याय पुढचे पुढचे वाचत गेली, मग रिटर्न कोण बघत नाही ना हो पाठीमागे. हो हो हो. हा. प्रत्येक बरोबर. दिवसाचे इतके ते इतके अध्याय आपण वाचतो. हो हो. दुसऱ्या दिवशी बरोबर तिथून पुढे वाचत जातो. बरोबर. मग ती पोथी तशीच बंद होती आणि मी लगेच शनिवारी इथं गुरुपीठात गेली. हा हा मग हा. जेव्हा तो 27वा अध्याय आला ना, हा तेव्हा हा. ती मला विभूती दिसली. ओ बरोबर. हा. म्हटलं मग यावेळेस पण स्वामी येऊन गेले, म्हटलं दर्शन देऊन गेलेत किती आपल्याला. छान मग आहे ताई. हो. पण लक्षातच आलं नाही ते. नाही आणि नाही, तुम्ही हे आता बिंदास राहा, स्वामी आहेत पाठीशी. हो हो ताई. आणि आता चैत्र महिना चालू होता नाही का, मग हो हो, मला चैत्र देवीला जायला पौर्णिमा. जमलंच नव्हतं. हा मग म्हटलं ओटी भरायचं माझ्या मनात होतं. हा. घरच्या म्हटलं फोटो समोर तरी आपण ओटी भरावी असं, पण ते पण राहून गेलं होतं. पण अच्छा. माझं पारायण चालूच होतं. हा. आणि मग स्वामींची पालखी आली होती. अरे वा. हा हा. मग ना तिथं आता स्वामींच्या पालखीचा आवाज येऊ राहिला, मी पूजेला बसली होती. हा म्हटलं आता दर्शन घ्यायला कसं जावं, नेमकं खोदून ठेवलेलं ते हा पाईपलाईनीचं वगैरे. आता ह्या रस्त्याने तर म्हटलं आपल्याकडनं येणारच नाही, काय करावं म्हटलं, कसं जावं म्हटलं दर्शनाला. हा हा हा. तर मग असं झालं, त्या ताई इथं वरती आल्या. अरे. हा. हा मग त्यांनी बेल वाजवली, मी उघडलं. हा. म्हटलं या ताई, म्हणे आम्ही पालखी घेऊन आलोय, म्हणे काही तुम्हाला दक्षिणा द्यायची तर द्या म्हणे. बरं. हा हा हा. मग मी त्यांना पैसे दिले. मला म्हणता काही वस्त्र द्या ना ताई म्हणे. बरं. हा हा मग त्यांना म्हटलं हा, म्हटलं देते, साडी देते, म्हटलं मध्ये या, म्हटलं घरात या. हा हा हा. हा. मग त्यांना म्हटलं चला, देवीने ते पण म्हणजे स्वामी आईने देवीने इच्छा पूर्ण करून घेतली. ओटी बरोबर. भरायची होती ना माझी बघा इच्छा. बघा, किती सुंदर हो ताई. हो ना. किती छान, म्हणजे तुमच्या मनातलं कसं जाणलं बघा. हो ना. म्हटलं स्वामी आई अरे, खरंच तुम्ही काय बरोबर बोलायचं म्हटलं. बरोबर आपण बरोबर. इच्छा व्यक्त करतो हो, आणि स्वामी लगेच पूर्ण करून घेतात पूर्ण म्हटलं. करतात. खरंय खरंय. असं आहे. आणि म्हणजे गेल्या वर्षीचा पण असंच होता. स्वामी हा जयंती का पुण्यतिथी एवढं मला नाही आठवत. हा पण मग 3 दिवस लागोपाठ सुट्ट्या आल्या होत्या म्हटलं, तेव्हा मला 7 दिवसाचं बसणं शक्य नव्हतं. हा हा पण असा योग आला की 3 दिवस लागोपाठ सुट्ट्या आल्या. हा. आणि मी जॉबच्या ठिकाणीच होती, पोथी माझी गावी होती. अच्छा. हा 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 मग आता म्हटलं काश म्हटलं माझी पोथी घेऊन आली असते सोबत, आज माझं 3.5 दिवसाचं म्हटलं पारायण होऊन गेलं असतं. हा हा हा. असं कपडे धुते मी, या विचार करते, डोक्यात माझं चालूच आहे. आई ग. हा मग वरतून एका ताईंचा मला म्हणजे त्यांनी आवाज दिला. हा मग म्हटलं हा, म्हटलं काय ताई म्हणता. हा तुम्ही म्हणे स्वामींचं करताना म्हणे सेवेकरी आहात ना. हा. कधी न बोलणाऱ्या त्या ताई अय्या. त्यांनी बर. मला वरून आवाज दिला. म्हटलं हो ताई, म्हटलं जमेल तितकं करते, म्हटलं जॉबमुळे म्हटलं इतकं होत नाही माझ्याच्याने, हा. पण मला जेवढं शक्य तेवढं करते म्हटलं मी. असंच करायचं ताई, जास्त ना हा असं फार मोठं नाही करायचं. तर मी हा जॉबवर होती ना ताई, हो हो मी तर काय करायची, फक्त एक पान वाचून निघायची. हा कारण कसं आहे, हं. जास्त आपण बोलायचं आणि आपल्याकडनं नाही झालं ना, हो. तर फार आपल्यालाच त्रास होत राहतो त्रास मनाला. होतो. हम्म. मनाला आणि खंत ते लागून राहते ना बाकीच्या मग. बायका कशा लोकल ट्रेन मध्ये वाचायच्या, हा 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 मला काही ते पटत नव्हतं. म्हटलं कसलं कोण कशा ह्याच्यातनं आलेलं असतं काय, हा हा. म्हणून मी ते माझ्या पोथीला मी घरीच वाचून निघायचे एक पान. हो ना. हा. असं झालं. मग त्यांनी मग मला आवाज ताई दिला. म्हटलं बोलल्या मग. हो करते म्हटलं ताई. हा मग मी असं गप्पा मारायला लागल्या. म्हटलं ताई, म्हटलं तुमच्याकडे गुरुचरित्र आहे का हो. हा तर म्हणे हो आहे ना म्हणे. म्हटलं मला पारायण करायचं होतं, माझी पोथी गावी राहिली, हा मला हा देता का म्हटलं तुम्ही बसत नसाल तर. हा हा. हा हा देते ना म्हणे, घेऊन जा आई, ना म्हणे. म्हणजे अरे वा. म्हणजे असं इच्छा झाली लगेच. स्वामींनी कसं, त्या कधी न बोलणाऱ्या त्यांनी मला वरून आवाज दिला बघा, आणि ती पोथी मला उपलब्ध करून दिली म्हणजे स्वामींनी. म्हणजे स्वामी आहेत की नाही बघा बरं, मग कसं जाणतात. कसं जाणतात बघा बरं. खरंय खरंय. आणि एक इथं म्हणजे छोटे छोटे अनुभव आहेत, पण मग सांगते मी आता. हा. सुरगाणा ऐकून असाल तुम्ही ना, माहित आहे इकडे नाशिक सुरगाणा. मध्ये. तिथं मठ पण आता म्हणजे झालंयच, हो, प्रचलित आहे बघा, प्रति अक्कलकोट म्हणून आता. माहित आहे माहित आहे. सुरगाणाला माझे काका पूर्वी होते शिक्षक म्हणून. हो का. हा तिथं ना दर्शनाला म्हणजे असं गेली मी, तर हा मला स्वामी इतके खूप लांब दिसायचे. लाईनीत उभी होती मी.
अच्छा हा. आणि खूप लांब म्हणजे एकदम इतकासा चेहरा स्वामींचा दिसायचा. अच्छा हा. म्हटलं स्वामी तुम्ही आज माझ्यापासून खूप लांब गेले तो. मी मनात म्हणजे असं बोलते त्यांच्याशी हा मनातल्या मनात. हा खूप दूर दिसतायत म्हटलं मला. काय झालं म्हटलं स्वामी? का बरं इतकं लांब गेले तुम्ही? हा. मी अशी त्यांच्याशी मी असं बोलतच आहे. किती छान बोलता तुम्ही. हा. म्हटलं खूपच लांब दिसू राहिलं. काय झालं म्हटलं स्वामी मला असं म्हटलं का बरं असं होतंय? हा तितक्यात ना आम्ही लाईनीत उभी होतो. भरपूर लाईन मोठी होती. हा एक फुलपाखरू आलं ताई. हा असं पाठीमागून इतकी गर्दी होती तर ते फुलपाखरू आलं हा. आणि तिथे एक असा फोटो लावलेला आहे. खूप मोठा फोटो आहे. अच्छा. तिथं बरोबर स्वामींच्या तिथं असं हृदयाजवळ जाऊन बसलं ते. अय्या हो. बापरे. पण ते तुम्हालाच आणि दिसलं असेल बर का आणि. हो मला दिसलं. मी अजून माझ्या शेजारी एक ताई होत्या ना, हा. मी त्यांना दाखवते अजून. पण त्या काही बघतच राहिल्या इकडे इकडे. त्या मला काहीच प्रत्युत्तर केलं नाही. शोधत बसले असतील. हो. हा आणि तिथं बसलं म्हणजे काही सेकंद असं. हा तिथून म्हणजे उडाला आणि जी स्वामींची मूर्ती होती ना, हा. बरोबर त्या दिशेने गेला आणि परत दिसलंच नाही. अय्या. म्हणजे स्वामींनी मला ते दाखवलं का मी लांब नाहीये. मी हे आमने बघ जवळच आहे. जवळ आहे आणि हृदयात आहे. हृदयात आहे. म्हणजे अगदी हा, हृदयाच्या तिथं बसलं ते. किती तो पण छान. खूप मोठा मला अनुभव होता. हो. मग त्या ताईंना म्हटलं अहो ते बघा ना फुलपाखरू एवढ्या गर्दीत म्हटलं ताई तरी कसं आलं बघा ना म्हटलं एवढ्या गर्दीतून कुठून आलं ते काही नाही इकडे 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 बघतच राहिले फक्त हा. म्हणजे सुंदर इतकं स्वामी सुंदर अनुभव. हो ताई खूप छान ते. मी शेअर करते हा. हो हो ताई हा, श्री हो स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ खूप छान म्हटलं. अजून एक होता पण छोटासा पण आता नंतर सांगा सांगते ना मग सांगायचं असेल तर. मी म्हटलं अजून तुम्हाला कॉल येत आहेत ना हा येतात तर आहे. हा छोटासा आहे तर सांगून द्या. बरं ठीक आहे जाऊ दे नंतरच सांगते आता बरं बरं. हा हा श्री चालेल स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई हा.